नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रम आणि परीक्षेचं जे वेटेज आहे वेगवेगळ्या परीक्षेचं त्या अनुषंगाने काल चर्चा केलेली होती। म्हणजेच राज्यसेवा, संयुक्त गट ब क किंवा सरळ सेवा या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचं वेटेज काय आहे। सर्वसाधारणपणे आपण याचा देखील विचार केला होता की प्रत्येक टॉपिक अँड ॲव्हरेज किती प्रश्न त्यामध्ये असू शकतात, अभ्यासाचा प्लॅन कसा केला पाहिजे, व्होकॅब्युलरीसाठी वेगळं काय केलं पाहिजे, त्याचबरोबर काही प्रश्नपत्रिकेचं देखील आपण चर्चा केली होती। आज खऱ्या अर्थानं आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे। आज आपण पहिला टॉपिक भाषा वर्णमाला याची चर्चा करणार आहोत। हा टॉपिक शिकवताना मी साधारणपणे 3 बेसिसवर जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। पहिलं म्हणजे याच्यातल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत, ज्या संकल्पना तुमच्या सगळ्यांना कुठलीही परीक्षा तुम्ही देत असाल तरी तुमच्या सगळ्यांना येणं हे क्रमप्राप्त आहे, त्या कन्सेप्ट त्या संकल्पना मी पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न करेल। त्याच्याशिवाय माझ्या डोक्यामध्ये अजून एक प्लॅन आहे, तो म्हणजे मला काही व्होकॅब्युलरीच्या अनुषंगाने देखील चर्चा करायची आहे आणि शेवटी आपण काही प्रश्नांच्या अनुषंगाने देखील काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। तर ते सगळे मुद्दे या ठिकाणी आपण घेऊन येतो आहोत। आता पहिल्यांदा लक्षात घ्या, मराठी हा विषय जो आहे त्या मराठी या विषयाच्या अनुषंगाने पहिला जो आपलं सेक्शन असणार आहे तो म्हणजे भाषा, लिपी आणि व्याकरण। विद्यार्थी मित्रांनो, मानव हा समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये राहतो, समाजामध्येच त्याच्या गरजा पूर्ण होत असतात, समाजामध्ये त्याच्या गरजा जशा पूर्ण होतात तशा समाजामध्येच त्याला त्याचा विकास करता येतो विद्यार्थी मित्रांनो। आणि मग हा विकास करताना त्याला संवाद साधावा लागतो, त्याला संवाद साधावा लागतो। म्हणजे काय रे मित्रांनो, तर त्याला बोलावं लागतं। भाषा हे बोलण्याचं माध्यम आहे, संवादाचं माध्यम आहे। म्हणजेच काय, तर त्याला व्यक्त व्हावं लागतं। व्यक्त झाल्याशिवाय स्वतःच्या काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा व्यक्त कराव्या लागतात, म्हणून त्याला भाषेची गरज लागते। लक्षात ठेवा, आज आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे पाहायचंय भाषा म्हणजे काय आहे। भाषा म्हणजे थोडक्यामध्ये 2 व्यक्तींना जोडणारा पूल असतो। लक्षात ठेवा, बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा। भाषेमुळे आज आपण जी पाहतो ती प्रगती सगळी आज भाषेमुळे झालेली आहे असं आपल्या लक्षात येतं। कारण जेव्हा केव्हा शास्त्रज्ञांनी जी कुठली गोष्ट शोधून काढली ती गोष्ट समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम काय आहे, भाषा आहे। आज आपण पाहतो की आपल्याला अभ्यास करायचा असतो, आपल्याला वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो, जसं कॉमर्स साईडला जायचं असेल, जसं आर्ट्स साईडला जायचं असेल, जसं इंजिनिअरिंग साईडला असेल, व्हॉटएव्हर, किंवा दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी आपल्याला करायच्या असतील, त्या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाषेशिवाय पर्याय नसतो। म्हणून भाषा अतिशय महत्त्वाची आहे। आपल्याला माहिती आहे की आदिम कालखंडामध्ये मानवाची भाषा ही अगदी लिमिटेड होती, अगदी लिमिटेड होती म्हणतोय मी। बघा परत एकदा, का तर आजच्यासारखा भाषेचा विस्तार झालेला नव्हता, आजच्यासारखी भाषेनं व्यापक अशा पद्धतीची एक व्यापक पातळी भाषेनं त्यावेळेला निर्माण केलेली नव्हती। आज आपण पाहतो भाषा व्यापक पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आम्हाला पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, भाषा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। पूर्वी असं म्हटलं जायचं, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, पण आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला असं लक्षात येतं की भाषा ही 4थी मूलभूत गरज मानवाची बनलेली आहे। भाषेशिवाय कुठल्याच गोष्टी शक्य होत नाहीयेत। विनोदानं जर बोलायचं म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तर आज सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक व्यक्तीला नाश्ता, चहा घेण्याच्या अगोदर व्हॉट्सअप किंवा फेसबुक चेक करावे लागतात, बरोबर ना। म्हणजे काय, कम्युनिकेशन करावं लागतं, संवाद झालेले पाहावे लागतात। म्हणजेच काय, संवादाचं प्रभावी माध्यम म्हणजे काय आहे, भाषा आहे। आणि प्रत्येक मानवाला जो समाजामध्ये राहतोय त्या प्रत्येकाला भाषा वापरणं किंवा भाषेचा वापर करून स्वतःची प्रगती करणं हे अनिवार्य बनलेलं आहे। ज्यावेळेला आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करूया, स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरत असताना एक माध्यम म्हणून असतं, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, बरोबर। म्हणजे इथं भाषा हे माध्यम आहे, कुठल्याही गोष्टीचं म्हणजे कम्युनिकेशनचं माध्यम आहे, संवादाचं ते माध्यम आहे। आपण इंग्लिशमध्ये जर म्हटलं लँग्वेज इज अ वे ऑफ कम्युनिकेशन, संवादाचं माध्यम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भाषा असतं। आपण इथं भाषेच्या संदर्भामध्ये थोड्याशा गोष्टी आज बघणार आहोत। भाषा म्हणजे काय, लिपी कशाला म्हणायचं,
त्याचबरोबर व्याकरण काय आहे, या टप्प्यांचा आपला आजचा पॉइंट असणार आहे की आज आपण या 3 गोष्टीशी थोडीशी चर्चा करणार आहोत. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडंसं पाहणार आहोत भाषेमध्ये लिपी जो वाचतो भाग, लिपीमध्ये मग आपण देवनागरी लिपीचा विचार करणार आहोत. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अजून कुठला भाग बघायचा आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण अभिजात भाषेच्या अनुषंगानं देखील चर्चा करणार आहोत, ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय लिपी इतर ज्या लिपी आहेत त्याबद्दल देखील आपण थोडंसं बोलूया. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून काय बघणार आहोत, तर अजून आपण बघणार आहोत ते म्हणजे काही महत्त्वाची व्याकरणाच्या अनुषंगानं काही पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं नेमकी कोणती आहेत, काही ग्रंथ आहेत व्याकरणाच्या अनुषंगानं, तर ते ग्रंथ कोणते आहेत त्याबद्दलही आपण चर्चा करूयात. काही आतापर्यंत मराठी भाषिक लोकांना पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत, त्याच्यावर सुद्धा आयोगानं काही प्रश्न विचारलेले आहेत, ते देखील आपल्याला पाहणं या ठिकाणी अनिवार्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं पाहत असताना इथं शॉर्टमध्ये आपण बघितलेलं आहे भाषेची परिभाषा काय आहे. भाषा म्हणजे विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन. म्हणजे भाषेमुळं मानवी मनातल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, विचार व्यक्त होतात. मानव हा समाजशील प्राणी आहे. मी मगाशीच बोलताना बोललो की मानवाच्या मनामध्ये अनेक संकल्पना असतात. जन्मजात काही गुण असतात मानवाकडं, जसं की भूक लागणं, आनंद वाटणं, दुःख वाटणं, आश्चर्य वाटणं, या जन्मजात गोष्टी असतात आणि त्या व्यक्तीला त्याला व्यक्त देखील होत असतात. तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, ही निर्माण झालेली परिस्थितीमधून जेव्हा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, त्यावेळेला भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे मित्रांनो काय असतं, भाषा असतं. येतंय सर्वांच्या लक्षात? ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, शहरी भागातील विद्यार्थी असतील, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व गोष्टी समजणं अनिवार्य आहे. आता आपल्या ऑनलाईन बॅचेसला जे ॲडमिशन होत आहेत ते वेगवेगळ्या भागातले आहेत. या सगळ्या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे आमचं काम आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहतो की तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचे काम करतंय किंवा अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसते. ओके, मग या ठिकाणी आपण बघणार आहोत, तुम्हाला हे लेक्चर पाहत असताना जिथं कुठं अडचणी येतील त्या अडचणीमध्ये आपल्याला हा नंबर आहे, त्याच्याशिवाय हा माझा देखील नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्याशिवाय आपल्या अकॅडमीच्या थ्रू टेलिग्राम चॅनल्स आहेत, त्याच्याशिवाय यूट्यूबचे माध्यम आहेत, त्याला सुद्धा तुम्ही काय करू शकता, भेट देऊ शकता, फॉलो करू शकता आणि तिथं तुम्हाला वेगवेगळ्या स्टडी मटेरियल्सची ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील. ओके, तर आपण पाहतोय भाषा. मग भाषा हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, बरोबर, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, माझं शिकवणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, किंवा तुम्ही ऐकणार आहात मला. हे सगळं कुठल्या माध्यमातून होत आहे, तर हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भाषेच्या माध्यमातूनच होत आहे. मी जे तुमच्याशी संवाद साधतोय, बोलतोय, ठीक आहे, आज तुम्ही माझ्या डायरेक्ट समोर नाही आहेत, पण तरी देखील मी तुमच्याशी चर्चा करतोय, म्हणजेच काय, तर भाषेचा वापर करतोय. म्हणून भाषा ही अनिवार्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन कालखंडापासून आजपर्यंतचा जर विचार केला आपण किंवा आत्ताच्या अभ्यासाचा जर विचार केला तर भाषेच्या अनुषंगानं आपल्याला एक छोटासा त्रिकोण लक्षात घेता येईल. मग हा काय आहे बरं त्रिकोण? तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा ही एक बोली भाषा आहे, बरोबर, बोली भाषा आहे, बरोबर की नाही. त्याच्याशिवाय बोली भाषेतून आम्ही काय विकसित केली मित्रांनो, लेखी भाषा विकसित केली. आता समजा मी एखादी वस्तू इथं उदाहरण म्हणून सांगतोय. समजा हा पेन आहे, बघा लक्ष द्या सगळेजण इकडं, हा पेन आहे, हा पेन आहे. हे मी बोलत असताना पेन असा उच्चार करतोय, प न वगैरे मी ध्वनी वापरतोय आणि पेन असा उच्चार करतोय. क्लिअर आहे का सगळ्यांना? लक्षात येईल? बघा लक्ष द्या. त्याच्यानंतर मला जेव्हा लिहायचंय त्यावेळेला मी प आणि न किंवा एक मात्रा म्हणजे पेन असा शब्द मी लिहिणार आहे. एम आय राईट? लक्षात घ्या. म्हणजे मी बोललो, पेन लिहिलं या पद्धतीनं. आणि पेन ही काय आहे मित्रांनो? एक वस्तू आहे. सर्वांना कळतंय का मी काय म्हणतोय? समजून घ्या. म्हणजे हा त्रिकोण आहे की आम्ही एखाद्या शब्दाला काहीतरी नाव ठेवलेलं आहे. ते नाव मला लेखी स्वरूपामध्ये घेता येतं आणि मला बोलीभाषेच्या स्वरूपामध्ये देखील घेता येतं. म्हणजे लेखी भाषा, बोली भाषा आणि ती वस्तू. आणि मग ती वस्तू जगभरामध्ये पृथ्वी तलावर असंख्य वस्तू आहेत बाळांनो. या सर्व वस्तूंना आपण नावं ठेवलेली आहेत, आपण म्हणजे मानवानं. आणि या वस्तू आपल्या व्यवहारात आणायच्यात आणि म्हणून
त्या वस्तूला दिलेल्या नावाद्वारे आपण त्यांना व्यवहारात आणू शकतो. म्हणजेच हे सगळं भाषेच्या माध्यमातून शक्य आहे. म्हणून भाषा अतिशय महत्त्वाची, अतिशय गरजेची आहे. ओके, पहिला मुद्दा काय? भाषा म्हणजे विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन. बरोबर. भाषा संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द बनला. बघा, आपण पाहतो, ऐकलेला आहे आपण बऱ्याचदा, की मराठी भाषा संस्कृत भाषेपासून विकसित झाली. संस्कृत अपभ्रंश, संस्कृत प्राकृत अपभ्रंश असा मराठीचा पुढं मराठी असा प्रवास झाला, आपण असं मानतो. मग काही शब्द संस्कृत भाषेतून मराठीत जशास तसे आले. तसा हा जो एक भाष्य शब्द मित्रांनो, त्या भाष्य शब्दापासून कोणता शब्द तयार झाला? भाषा हा शब्द तयार झाला. हा एक संस्कृत धातू आहे. धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला अगदी समजणार आहे, समजून घेणार आहात तुम्ही, आणि याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मेहनत करण्याची गरज नाहीये. ते मेहनत करण्याचं काम आमच्यावर सोडून द्या. लक्षात येते का? मराठीच्या बाबतीत ऑथेंटिक सर्व पुस्तकांचा वापर करून, पुस्तकं वेगवेगळे हाताळून, जे काय म्हणूया आपण, त्याच्यातला जो सार आहे तो सार तुम्हाला शॉर्टमध्ये देणार होता मी. कारण तुम्हाला 8-10 विषय अभ्यासायचे आणि तुम्हाला प्रत्येक 8-10 विषयातले तेवढी पुस्तकं किंवा प्रत्येक विषयाची 5-7 पुस्तकं वापरून त्याच्या नोट्स बनवणं तेवढं शक्य नसतं. म्हणून आम्ही काय करतोय, शिक्षक हा गरजेचा असतो, तर तो तुम्हाला काय करणार आहे, 5-7, 8-10 जेवढी काही मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा पूर्वीचे काही संदर्भ ग्रंथ आहेत, त्या त्यातून महत्त्वाचा गाभा काढून हा तुमच्यासमोर प्रेझेंट केला जाणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला जास्त वेळ लावणार ते तुम्हाला आम्ही कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे लेक्चर्स बघायचेत, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचेत, चॅनलला देखील सबस्क्राईब करायचे वगैरे वगैरे. ओके, मग पुढे जाऊया आपण. भाषा नदीच्या प्रवाहामध्ये प्रमाणे असते. सांगता येईल का कोणाला? काय नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते म्हणजे काय? भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये सातत्यानं परिवर्तन होत असतं, सातत्यानं बदल होत असतो. जर आपण पाहिलं, समाजामध्ये आतापर्यंत टिकून राहिलेली गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे बदल. आदिम कालखंडापासून आजपर्यंत सातत्यानं प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक वर्षाला, महिन्याला समाजामध्ये बदल होत असतात. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मला असं सांगता येईल तुम्हाला की 2005 मध्ये जेव्हा मी क्लासेसला सुरुवात केली तेव्हा ह्या ज्या भिंती आहेत ना, ह्या भिंतीला मी काळा रंग दिलेला मला आठवतोय. किंवा लाकडी फ्रेम ज्या असायच्या, पळी ज्या असायची त्या आठवतोय, आणि त्याच्यावर खडून लिहिलेलं आठवतंय. नंतर 2-4 वर्षाच्या कालखंडामध्ये मार्कर बोर्ड आले, जो पलीकडे आपल्याकडे बसवलेला आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही समोर नसताना ग्रामीण भागामध्ये कुठल्याही तुम्ही डोंगराळ भागात असाल, ग्रामीण भागात असाल, तिथपर्यंत तंत्रज्ञानाच्या साह्यानं आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. हा काय आहे? तर हा विद्यार्थी मित्रांनो बदल आहे. मग जसा बदल समाजामध्ये होतो तसाच बदल भाषेमध्ये सुद्धा होतो. भाषा ही सातत्यानं बदलत असते. मग भाषा बदलते म्हणजे काय होतं? भाषेमध्ये नवे नवे शब्द येत असतात. इमॅजिन करा, पुढच्या 5-10 वर्षामध्ये ज्या वेळेला 2020-21चा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला जी आपण महामारी पाहिली, त्या महामारीमध्ये नवीन शब्द आमच्याकडे आले ना. क्वारंटाईन असेल, आयसोलेशन असेल, बरोबर ना, सॅनिटायझर असेल. ह्या शब्दाला मराठीमध्ये आता कुठं पर्याय आहेत का नाही? हा कसला विषय आहे? संशोधनाचा विषय आहे. हे शब्द जसेच तसे मराठीमध्ये देखील वापरले जातील भविष्यामध्ये. कारण हे जरी इंग्रजी शब्द असले तरी त्याला मराठी शब्द अजून शोधलेले नाही आहेत. हे इंग्रजीचे शब्द मराठीमध्ये येतील. म्हणजे काय? सातत्यानं शब्दांमध्ये भर पडत असते. वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे जग एकत्र आलेलं आहे आणि या एकत्र आलेल्या जगामध्ये तंत्रज्ञानामुळं काय होतंय? भाषेच्या संवादाचं माध्यम बदललेली आहेत आणि अनेक बहुभाषिक लोकांचा काय होतोय? एकमेकाशी संपर्क येतोय, संबंध येतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचा परिणाम असा होतो की तिकडचे काही शब्द इकडे येतात, इकडचे काही शब्द तिकडे जातात. लक्षात येते का? इनकमिंग आउटगोईंग चालू असते रे. इनकमिंग आउटगोईंग शब्दांची सुद्धा चालू होते. आणि मग ज्या वेळेला इनकमिंग आउटगोईंग चालू होईल म्हणजेच मराठीमध्ये इतर शब्द येतील किंवा काही शब्द नव्यानं बनतील. काही शब्द नव्यानं बनत आहेत, काही शब्द जुने होते पण ते नव्यानं प्रकाशझोतामध्ये येत आहेत. म्हणजेच भाषेमध्ये सातत्यानं परिवर्तन झालेलं आम्हाला पाहायला मिळतंय. म्हणजेच भाषा काय आहे? प्रवाही आहे, नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे.
पुढे बघा काय म्हटलंय, भाषा विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. विचार व्यक्त, मानव हा वैचारिक व्यक्ती आहे, वैचारिक प्राणी आहे. त्याला विचार करता येतो, आपले मुद्दे मांडता येतात. इतर सजीवांमध्ये आणि मानवामध्ये जर आपण बदल पाहिला, फरक पाहिला, तर आपल्या असं लक्षात येतं की मानव हा वैचारिक आहे, तो विचार करू शकतो. बरोबर ना? मानवी मुखातून निघालेली लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे भाषा. बघा, भाषेच्या अनुषंगानं जेवढ्या केवढ्या व्याख्या तुम्हाला महत्वाच्या, परीक्षेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका. आता हे कुठलं मिळतं हे आम्हाला, तर आम्हाला विद्यार्थी मित्रांनो ज्या 1984 पासून आम्ही प्रश्नपत्रिका बघतो आणि त्या प्रश्नपत्रिकेतलं एक 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 वाक्य असतं, हे प्रश्नपत्रिकेतलं वाक्य आहे. मग कोणती प्रश्नपत्रिका बघतो, तर आम्ही सगळ्याच प्रश्नपत्रिका बघतो. आम्हाला राज्यसेवेची प्रश्नपत्रिका बघावी लागते, कंबाईन संयुक्त गट ब क ची बघावी लागते, त्याच्याशिवाय सरळ सेवेच्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतात, वनसेवेच्या बघाव्या लागतात, इंजिनिअरिंगच्या बघाव्या लागतात. तिकडं जिथं जिथं वेगळा काही आलेला भाग आहे त्या अनुषंगानं तो आम्ही एकत्र करतो, कारण तो इकडं तिकडं ट्रान्सफर होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, तर हे ज्ञान आपल्याला गरजेचं असतं, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळवावं लागतं. आणि शिक्षकांनी तर अर्थातच ज्ञान मिळवत राहणं हे शिक्षकाचं काम आहे, कारण शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. म्हणजे मानवी मुखातून निघालेली लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, भाषा असते. ओके, पुढे जाऊया अजून थोडंसं. भाषा हे केवळ संवादाचं साधन नाही, हा पण परीक्षेला प्रश्न वाक्य जसे असतं आलेलं आहे. भाषा हे केवळ संवादाचं साधन नसून साहित्यात ती आत्माविष्काराचं एक माध्यम आहे, आत्म्याचा आविष्कार करण्याचं माध्यम आहे, आत्म्याचा आविष्कार करण्याचं माध्यम आहे. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीकडे जो आत्मा असतो त्या आत्म्यांतून बोलणं, मनातून बोलणं, त्याचा आविष्कार करणं म्हणजे काय, हे भाषेचं काम आहे. म्हणून भाषा अतिशय महत्वाची आहे. भाषा खूप महत्वाची, लक्षात घ्या. समाज व्यवहारात विचारांच्या देवाणघेवाणीचे ध्वन्यात्मक साधन म्हणजे भाषा. काय म्हणताय, समाज व्यवहारात विचारांच्या देवाणघेवाण म्हणजे मला काही विचार आहेत, तुम्हाला काही विचार आहेत, बरोबर. माझे विचार तुमच्यापर्यंत, तुमचे विचार माझ्यापर्यंत येणं गरजेचं असतं. आणि ते ध्वन्यात्मक म्हणजे काय, ते ध्वनीच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत येतात. आता माझ्या मनामध्ये काही विचार आहे, मी कंठाच्या साह्यानं तो उच्चार करतोय, ध्वनी निर्माण करतोय, आणि तो ध्वनी मुखाद्वाटे बाहेर पडतो, तो तुमच्या कानापर्यंत येतो. माझ्या मनामध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कानावर पडलेल्या शब्दाचा अर्थ तुम्ही गृहीत धरता. लक्षात येते. म्हणजे काय, समजा आता माझ्या मनामध्ये विचार आला की आपल्याला पतंग म्हणायचंय, तर पतंग म्हणल्याबरोबर मी ज्यावेळेला उच्चार करतोय, ध्वनी निर्माण होतोय, तेव्हा तो ध्वनी तुमच्या कानापर्यंत जातोय आणि कानापर्यंत आलेल्या ध्वनीचं तुमचा मेंदू विश्लेषण करून माझ्या मनामधल्या ज्या गोष्टी त्या तुमच्या मनामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर, मनचक्षुसमोर पतंग नावाची आकृती वस्तू तुमच्या डोळ्यासमोर उभा राहते. म्हणजे काय, तर ध्वनीच्या स्वरूपामध्ये भाषा असते. भाषा लिखित स्वरूपाची असते, भाषा ध्वन्यात्मक पद्धतीची देखील असते. बघा, भाषा हे अभिव्यक्तीचं साधन आहे. बघा, लक्षात घ्या, भाषा हे अभिव्यक्तीचं साधन होय. अभिव्यक्त होता येतं, व्यक्त होता येतं, भाषेद्वारे आम्हाला व्यक्त होता येतं. भाषेत बोलणे महत्वाचे असते. यस, इतर सजीव प्राणी बोलत नाही आहेत बाळांनो. इतर सजीव प्राण्यांची भाषा लिमिटेड आहे, ते थोड्याफार प्रमाणामध्ये बोलू शकतात, पण त्यांच्या बोलण्याचा किंवा त्यांचे आवाज करण्याचा आवाका मोठा नाहीये, खूप लिमिटेड आहे. मानव हा व्यापक स्वरूपामध्ये काय करू शकतो, बोलू शकतो. कळतंय का? म्हणजे बोलणं महत्वाचं आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा, संवादाचं माध्यम. मला काहीतरी बोलायचंय आणि तुम्हाला काहीतरी ऐकायचंय, माझे विचार तुम्हाला ऐकायचे, तुमचे विचार मला ऐकायचे, हा एक संवाद आहे. आणि या संवादांना जोडणारा घटक म्हणजे काय असतो, भाषा असतो. म्हणजेच भाषा दोन व्यक्तींमधला पूल आहे. भाषेमुळे वैचारिकता वाढते, तुमचे विचार माझ्यापर्यंत, माझे विचार तुमच्यापर्यंत यायला काय होते विद्यार्थी मित्रांनो, मदत होते. आता थोडंसं अजून पुढे जाणार आहोत आपण. बघा, लक्षात येते. तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला, सर वेग होतोय, सावकाश होतंय, बरोबर चाललंय, कारण तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातून एक प्रेरणा मिळते, त्याच्यातून आमची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे ते आम्हाला देता आलं पाहिजे, बरोबर. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असला पाहिजे, तर सातत्यानं शिकत राहिलं पाहिजे, प्रगती केली पाहिजे, बदल त्याच्यामध्ये अपेक्षित झाले पाहिजे, बरोबर. आता भाषेचे प्रकार जे आहेत बाळांनो, त्याच्यामध्ये पहिला आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे कृत्रिम. नैसर्गिक आणि कृत्रिम म्हणजेच त्याला काय म्हणूया आपण, स्वाभाविक भाषा आणि सांकेतिक भाषा.
बरोबर. आता नैसर्गिक भाषा जी असते मित्रांनो, या नैसर्गिक भाषेमध्ये काय असतं नेमकं, संकेत प्रणाली असतात. आता संकेत प्रणाली म्हणजे काय रे मित्रांनो, तर संकेत म्हणजे खुणा, हावभाव. आता बघा, मी ज्या वेळेला असा हात हलवेल त्यावेळेला मी कोणाला तरी बाय बाय करतोय, मी चाललोय असं म्हणतोय, बरोबर. मी ज्या वेळेला नकारार्थी मान हलवतो, मी एखाद्या गोष्टीला सहमत नाहीये. मी ज्या वेळेला होकारार्थी हलवतो तेव्हा मी सहमत आहे, बरोबर. मी ज्या वेळेला हाच हात असा हलवला तर वेगळा अर्थ आहे, पण ज्या वेळेला मी असा हात हलवतोय तेव्हा त्याचा वेगळा अर्थ आहे. लक्षात आले का. मी डोळे वटारलेत असे, त्याचा अर्थ वेगळा आहे. मी स्मित हास्य केलंय, त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजेच नेत्रपालवी आहे, करपल्लवी आहे, संकेत आहे. लक्षात आले का. ही काय असते, नैसर्गिक भाषा असते. संकेत जन्मजात अवगत असतात. हे जे संकेत असतात हे जन्मजात अवगत झालेले असतात, म्हणजे ते ऑटोमॅटिकली आलेले असतात. तुम्ही अगदी लहान मूल बघा, 1-2 महिन्याचं मूल बघू शकता, तर त्याला जर आपण हास्यस्मित हास्यानं बघितलं तर ते सुद्धा हसतं. ते जन्मजात आहे, त्याला काही शिकवायची गरज नाही. ते रडतं, लक्षात आहे ना, ते हसतंच, ते स्मित हास्य करतं, ते डोळे इकडं तिकडं करतं. म्हणजे हे जन्मजात संकेत अवगत झालेले असतात. ते निसर्गानं आपल्याला जन्मजात दिलेले असतात. संकेत प्रणाली असते, हावभावांची भाषा असते, पक्षी प्राण्यांचे आवाज असतात. हे सगळं कशामध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिकमध्ये असतं, नॅचरल असतं. ही जी भाषा असते या भाषेचा पडताळा जर पाहायचा म्हणतो तर पाहता येत नाही, पडताळा करता येत नाही. व्याकरणाच्या नियमामध्ये त्याला बांधता येत नाही. लक्षात आलं. नॅचरल असतं. थोडंसं जर आपण पाठीमागे गेलो, एखादी पिढी समजा आपल्या आजी आजोबाचा विचार केला तर त्यांना कुठं माहिती होतं व्याकरण, होतं का माहिती. मोके दामले कोण, अरविंद मंगरुळकर कोण किंवा काय, हे काही माहिती नव्हतं. कोण विल्यम कॅरी यांनी कुठलं पुस्तक लिहिलं काही माहिती नव्हतं, पण ते बोलले, त्यांना विचार व्यक्त करता आले, ते त्यांचं जीवन जगता आलं त्यांना भाषेचा वापर करून. त्यांची जी भाषा होती ती स्वाभाविक होती, ती नैसर्गिक होती. लक्षात आले का. म्हणजे काय, ही असते नैसर्गिक भाषा. येते लक्षामध्ये. आता कृत्रिम भाषा काय आहे, सांकेतिक चिन्ह असतात. हे थोडं स्टँडर्डलायझेशन झालं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण थोडंसं कृत्रिमता आणली. ज्या वेळेला आपण एक इमॅजिन करा, तुम्ही मित्र बसलेले आहात, 5-6 जण गप्पा मारतात किंवा घरामध्ये गप्पा मारतात. तिथं भाषेचे बंधनं वगैरे काही मान्य हे नसतात किंवा काही एवढं विशेष नसतं भाषेच्या संदर्भामध्ये. व्याकरणाचे नियम सगळे पाठच असले पाहिजेत असं काही नाहीये. आपण कुठलाही शब्द कसाही बोलू शकतो. आलं एक लक्षामध्ये. पण ज्या वेळेला तुम्ही बोलत असताना एखाद्या कार्यालयामध्ये बोलता तर तिथं आम्हाला विचार करून बोलावं लागतं. लक्षात येते का. म्हणजेच काही संकेत ठरवावे लागतात. याचा मात्र पडताळा करता येतो. लक्षात ठेवा, याचा काय करता येतो, पडताळा करता येतो. म्हणजे हे अतिशय विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं आहे, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषेच्या अनुषंगाने. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, कृत्रिम भाषा काय म्हणते, ठरवून केलेले भाषेतून व्यक्त होणारे संकेत असतात. मी आता सांगितलं तुम्हाला की ठरवलेले असतात, काही संकेत व्यक्त होत असतात. भाषेतून काही ठरवून संकेत व्यक्त करावे लागतात. त्याला आपल्याला काय म्हणता येतं, कृत्रिम भाषा म्हणता येतं. ती काय असते, कृत्रिम भाषा असते. येते लक्षामध्ये. मानवाची भाषा ही कृत्रिम आहे. मानवानं काय केलं, हे भाषा कृत्रिम बनवली. म्हणजे अनौपचारिक पद्धतीनं, औपचारिक पद्धतीनं जसे मुद्दे असतात तसे आपल्याला जे विकसित रूप आहे भाषेचं, थोडक्यात आपण असं म्हणूया की जे विकसित रूप आहे ते कृत्रिम भाषेचं रूप आहे. मानवानं जी विकासाची गंगा आपल्याकडे पाहिलेली, आपल्याला पाहायला मिळते आणलेली, त्याच्यामध्ये जे रूप आहे भाषेचं ते कृत्रिम आहे. म्हणजे इथं आपण नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा, बरोबर, नैसर्गिक आणि कृत्रिम भाषा या दोघांच्या अनुषंगाने काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. मूळचे जे हावभाव आहेत, पक्षी प्राण्यांचे हावभाव वगैरे, चिन्ह, खुणा वगैरे, तर हे सगळे काय आहेत, कृत्रिम भाषेचे मुद्दे आहेत, नैसर्गिक भाषेचे मुद्दे आहेत. तर हे जे आहेत ठरवून केलेले संकेत वगैरे, तर ते काय आहेत, मानवी कृत्रिम भाषेचे मुद्दे आहेत, किंवा त्याला आपण कृत्रिम भाषा म्हणूया, सांकेतिक भाषा म्हणूया. त्याला संकेताच्या स्वरूपामध्ये आपण केलेलं आहे. ओके, आता आपण विद्यार्थी मित्रांनो थोडंसं पुढे जाऊया. आता बघा, भाषेचे काही इतर मुद्दे पण आहेत. बघा, भाषेचे काही इतर मुद्दे पण आहेत. आपण त्याला प्रमाण भाषा म्हणूया आणि बोली भाषा म्हणूया, बरोबर. आता तशी राजभाषा असते, राष्ट्रभाषा असते, बरोबर. काही उपभाषा असतात, काही बोली असतात. आता मराठी आहे, मराठीच्या जवळपास 52 उपबोली आहेत.
लक्षात येते का? मग वराडी आहे, खानदेशी आहे, वराडी आहे, कोकणी आहे, मारवाडी आहे, मराठवाडी आहे, वगैरे वगैरे, सिंधी आहे. तर ते आहे. तर इथं बघा, इथं मुद्दा आलेला मराठी भाषेला एकूण 52 बोली आहेत. आता बोली भाषेमध्ये आणि प्रमाण भाषेमध्ये काय फरक असतो बघा. बोली भाषा म्हणजे नेमकं काय आणि प्रमाण भाषा म्हणजे नेमकं काय? एका प्रदेशातील जास्तीत जास्त लोकांची भाषा म्हणजे प्रमाण भाषा असते. लक्षात आले का? जास्तीत जास्त लोकांनी ठरवून ठेवलेली असते ती भाषा. जसं आपला आता महाराष्ट्र प्रांत आहे, बरोबर, आणि या महाराष्ट्र प्रांतामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मराठी बोलतायत आणि त्या मराठीचा एक स्टँडर्डनेस आहे. मला जे विचार अपेक्षित आहेत तेच विचार ऐकणाऱ्याला अपेक्षित असले पाहिजेत, बरोबर की नाही? त्याच्यानंतर मी एखाद्या वस्तूला जे बोलतोय ते समाजातल्या लोकांनी बोललं पाहिजे किंवा समाजातले लोक जे बोलतायत तेच मी बोललं पाहिजे, बरोबर. आता समाजातले लोक याला बोर्ड म्हणतायत आणि मी वेगळं काहीतरी म्हणतोय, नाही चालणार ना, ते कसं चालेल? चालणार नाहीये. म्हणजे हे ठरवलेलं असतं आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या भाषेचा वापर करत असतात. ते सगळ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचे लिखित हे काही अलिखित नियम ठरलेले असतात आणि ती भाषा कोणती असते? प्रमाण भाषा असते. जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करत असतात, ती प्रमाण भाषा असते. प्रमाण भाषेला व्याकरण असतं. जसं आता आमच्या मराठी भाषेला व्याकरण आहे. आमची मराठी भाषा प्रमाणित भाषा आहे, हिंदी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत. ह्या वेगवेगळ्या भाषांना प्रमाण भाषा म्हटलं जातं आणि या प्रमाण भाषेमध्ये व्याकरण असतं, व्याकरणाचे नियम असतात. म्हणजे भाषा आणि व्याकरण, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येही कदाचित बोललो असेल की भाषा आणि व्याकरण, विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. भाषा आणि व्याकरण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग या भाषेला काय असतं विद्यार्थी मित्रांनो? व्याकरण असतं. लक्षात आले का? कोणत्या भाषेला? प्रमाण भाषेला. म्हणजे व्याकरणाचे नियम या भाषेमध्ये असतात. कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे, वगैरे वगैरे, कशी बोलली पाहिजे. जसं की आता आपण म्हणलं रमेश शाळेत जातो, तर हे प्रमाणित वाक्य झालं, नियमबद्ध झालं, व्याकरणानं शिकवलेल्या नियमानुसार झालं. तिथं आपण असं नाही म्हणू शकत रमेश शाळेत जाते, असं नाही म्हणू शकत, किंवा राणी शाळेत जातो असं नाही म्हणू शकत आपण. का? तर ही प्रमाण भाषा सगळ्यांसाठी आहे, समाजातल्या त्या विशिष्ट समूहासाठी आहे. जसं महाराष्ट्रामध्ये राहणारे आमचे जे काही 12 कोटी लोक आहेत त्या सगळ्यांसाठी ही भाषा आहे. आणि मग सगळ्यांसाठी भाषा असल्यामुळं त्या भाषेचे नियमबद्धता आहे, त्या भाषेमध्ये नियमबद्धता आहे. प्रत्येकाने त्या भाषेचे काही नियम ठरवलेले आहेत, त्याच्यानुसार आम्हाला काय करावं लागतं? त्या नियमानुसारच बोलावं लागतं. या भाषेला लिखित स्वरूपात असतं. लेखी भाषा आहे. आता मराठी भाषा आपण बोलू पण शकतो आपण आणि लिहू पण शकतो, लिखित भाषा आहे. शैक्षणिक कार्य असेल, कार्यालयीन कामकाज असेल, औपचारिक संभाषण असेल, हे या भाषेमध्ये येत असतं. कोणत्या भाषेमध्ये? प्रमाण भाषेमध्ये. लक्षात येते का? बोली भाषेचं काय? फक्त बोललेली भाषा असते. या भाषेला व्याकरण नसतं. खूप सोपं आहे, काय टेन्शन नाही आहे. बघा बरं काय आहे की ही भाषा कशी असते? फक्त बोली असते. आता ज्या मराठीच्या वेगवेगळ्या बोली आहेत, आदिवासी समाजातला जो युवक आहे किंवा आदिवासी समाजातले जे लोक आहेत ते भाषा वेगळी बोलतात. खानदेशामध्ये राहणारे आपले बांधव वेगळी भाषा बोलतात. त्याच्यानंतर कोकणामधले बांधव वेगळी भाषा बोलतात. आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी भाषा बोलतो, मराठवाड्यामध्ये वेगळी आहे. कर्नाटकची जी सीमा आहे त्या सीमेलगतच्या भागांतील लोकांची भाषा वेगळी आहे, विदर्भातल्या लोकांची भाषा वेगळी आहे. म्हणजे ह्या प्रत्येक भाषा तितक्या नियमबद्ध नाही आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये थोडेफार फेरफार झालेले आम्हाला पाहायला मिळतात. त्या भाषेला व्याकरणाचे नियम एवढे नसतात. ती भाषा फक्त बोलण्यासाठी वापरली जाते. मानव काय करत असतो? त्याच्यामध्ये बोलत असतो. त्याला लेखी स्वरूप थोडंसं आपण जर जसं बॅकला जाऊ आपण पाठीमागच्या कालखंडामध्ये, तसं तसं आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला बोली भाषा ही जास्त प्रमाणामध्ये वापरली जात होती. लेखी भाषेचं प्रमाण नसल्यासारखं होतं. नंतर हळूहळू मग लेखी भाषा विकसित झाली. परंतु त्याच्यामध्ये आज ज्या काही प्रमाण भाषा आहेत त्या प्रमाण भाषाच लेखी भाषेमध्ये बोलल्या जातात आणि बोली भाषेला पाहिजे त्या पद्धतीनं व्याकरण वगैरे नसतं. ती फक्त अनौपचारिक रीतीनं समाजामध्ये बोललेली असते. ओके, पुढं बघा वर्णविचार. आता बघा वर्णविचार. आता वर्ण काय आहे? आता भाषा संपल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये येतोय वर्णविचार. इथपर्यंतचा भाग लक्षात आला की सगळ्यांना? सगळेजण व्यवस्थित समजून घेत चला. जे मुद्दे कळत नाहीत कमेंटमध्ये टाकत चला. ओके, आता भाषेच्या नंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे वर्णविचार. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. वर्ण म्हणजे रंगाने लिहून ठेवलेलं.
बघा काय आहे मित्रांनो, मी मगाशी बोललो तुम्हाला एक त्रिकोण आहे, बोलणे, लिहिणे आणि तो एखाद्या शब्दाला जोडणे, तो मुद्दा एखाद्या वस्तूला जोडणे, शब्दाला म्हणण्यापेक्षा वस्तूला जोडणे, हा त्रिकोण आहे. मग ज्या वेळेला मी बोलतोय तर माझी बोली भाषा आहे, ज्या वेळेला मी लिहितोय तर त्यावेळेला माझी ती लेखी भाषा आहे. कळतंय का रे? मग बोलणारा व्यक्ती ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला तो काही आवाज कंठातून निर्माण करत असतो, त्या आवाजाला आपण ध्वनी म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो? त्या आवाजाला ध्वनी म्हणतो. मानवाला मिळालेली अनमोल देणगी म्हणजे कंठ. कंठामधून निर्माण होणारा ध्वनी हे अतिशय महत्वाचं आहे. मग हा जो ध्वनी निर्माण झाला विद्यार्थी मित्रांनो, या ध्वनीला ज्या वेळेला आदिम कालखंडामध्ये मानवाच्या लक्षात आलं की आपल्याला कंठ आहे, कंठाद्वारे आपण बोलू शकतो, त्यावेळेला मानवानं प्रगतीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. मग नंतर मानवाच्या असं लक्षात आलं की बोलत असताना आपण जो ध्वनी वापरतो, कंठातून जो ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी हळूहळू हवेमध्ये विरून जातो, तो ध्वनी हवेमध्ये हळूहळू संपुष्टात येतो. मग त्या ध्वनीला लयबद्ध केलं जातं, चिन्हबद्ध केलं जातं, लिपिबद्ध केलं जातं, कुठल्या तरी रंगानं त्याला लिहून ठेवलं जातं, म्हणून त्याला काय म्हणायचं? वर्ण म्हणायचं. आता बघा उदाहरण म्हणून जर आपण पाहिलं तर मी झाड हा शब्द बोललो. कोणता शब्द बोललो मित्रांनो? झाड हा शब्द बोललो. आता बघा झाड हा जेव्हा मी ध्वनी निर्माण केला, झाड हा ध्वनी हळूहळू संपला की नाही? पण मी लिहिलंय झाड, ते नाही संपलं. म्हणजे मी कुठल्या तरी एका रंगानं लिहिलं, त्याला काय म्हणायचं? वर्ण म्हणायचं. म्हणजे ध्वनीला जेव्हा कुठलं तरी चिन्ह दिलं जातं मित्रांनो, कुठलं तरी चिन्ह दिलं जातं, हे चिन्ह प्रत्येक ध्वनीला आम्ही ठराविक दिलेली आहेत, बरोबर? आणि हे चिन्ह कुठल्या तरी रंगानं लिहून ठेवलं जातं, तेव्हा त्याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो वर्ण. मग वर्णाच्या संदर्भामध्ये काही भाषातज्ञांनी, काही व्याकरणकारांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. मग त्या व्याख्या आपण 2-3 तशा अनेकांनी व्याख्या दिलेल्या आहेत. एक 2-3 व्याकरणकारांच्या व्याख्या आपण या ठिकाणी बघूया. आता आपण पहिला जर मुद्दा पाहिला तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे काय म्हणतायत? अ ते ज्ञ पर्यंतच्या अक्षरांना वर्ण असं म्हणायचं. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भामध्ये कदाचित तुम्हाला माहिती असेल, 1836 मध्ये पहिलं मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिणारे कोण असतील? दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणून त्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या नावानं ओळखतो? पाणिनी म्हणून ओळखतो. त्यांना पाणिनी असं कोण म्हणलं रे मित्रांनो? पाणिनी असं त्यांना म्हणलं लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजे कोण? देशमुख, बरोबर ना? मग यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हटलं? पाणिनी म्हटलं. का तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण किंवा काही ठिकाणी मराठी असं पण आहे बरं का रे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अशा पद्धतीचं एक पुस्तक लिहिलं. मराठीतलं हे पहिलंच व्याकरणाचं पुस्तक मानलं जातं मित्रांनो. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे तर ध्वनी म्हणजे किंवा वर्ण म्हणजेच अ पासून न्य पर्यंतच्या अक्षरांना त्यांनी वर्ण मानलं. आपण पाहतो की अ पासून आपल्या वर्णाची सुरुवात होते, वर्णमालेची सुरुवात होते, अक्षरांची सुरुवात होते. आपल्याकडे आज मितीला विद्यार्थी मित्रांनो 52 अक्षर आहेत. पारंपरिक अक्षर आहेत आपल्याकडं 48, तर आज आधुनिक अक्षर आहेत 52 2009च्या शासनमान्य निर्णयानुसार, GR नुसार. तर ते जी सगळी वर्ण आहेत किंवा ती सगळी अक्षर आहेत त्यांना दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या मताने आपण काय म्हणणार आहोत? वर्ण म्हणणार आहोत. ओके, पुढे बघा. मोके दामले यांनी काय म्हटलंय? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मुखावाटे उच्चारला जाणारा मूलध्वनी, बघा रे मित्रांनो, हे खूप महत्वाचे, खूप कन्सेप्ट आहेत. आता वर्ण वेगळा आणि मूलध्वनी वेगळा, वर्ण वेगळा आणि मूलध्वनी वेगळा. मूलध्वनी वर्णाचा नंतरचा टप्पा आहे, लक्षात घ्या की मूलध्वनीचं पुन्हा वेगळं विभाजन होणार नाही आहे. बघू आपण त्याला, पण याला मूलध्वनी हे सगळे काय आहेत? वर्ण आहेत असं म्हटलं. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण. म्हणजे वर्ण आणि मूलध्वनीमध्ये फरक काय? तर वर्ण आम्हाला लिहून ठेवता येतात रंगाच्या वगैरे, मूलध्वनी मात्र अशा लिहून ठेवता येणार नाहीत.
लक्षात आले का? त्याचं विभाजन जास्त करता येणार नाही, ते थोडं आवाजाच्या स्वरूपामध्ये आहेत. मोके दामले यांनी सुद्धा 1911 मध्ये एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. कोणतं नाव आहे मित्रांनो? शास्त्रीय मराठी व्याकरण. आता हे जे शास्त्रीय मराठी व्याकरण आहे ते आजच्या व्याकरणाचा पाया आहे. आज जे व्याकरणकार आहेत त्यांनी आज मितीला जी पुस्तकं लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात, किंवा आज व्याकरण जे वापरलं जातं शासन स्तरावर, शालेय महाविद्यालयीन स्तरावर, स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा सगळीकडंच, तर त्या व्याकरणाचा, सगळ्या व्याकरणाचा जो मूळ घटक आहे तो मोके दामले सरांच्या पुस्तकाला मानला जातो. येते लक्षामध्ये? आपण सुद्धा यांच्या पुस्तकाचा आधार घेऊनच पुढं शिकलेलं आपल्याला पाहायला मिळते. ओके. अरविंद मंगरुळकर यांनी सुद्धा काय केलेलं आहे, काही वर्णाच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य केलेलं आहे. काय म्हणतात ते? शब्द ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अन्य अवयव म्हणजेच वर्ण. म्हणजे कुठलाही शब्द, मी मगाशी बोलताना तुम्हाला सांगितलं, कुठलाही शब्द हा ध्वनीपासून म्हणजेच उच्चारापासून बोलला जातो. कुठला तरी आवाज येत असतो त्या शब्दामध्ये, आणि त्या आवाजातून आपण काय म्हणतो की शब्द तयार होत असतात, वर्ण तयार होत असतं, आणि त्या वर्णाला, त्या आवाजाला चिन्ह दिलं जातं, आणि ते चिन्ह म्हणजे थोडक्यामध्ये वर्ण असतं. तो कुठल्या तरी या अक्षरानं लिहून ठेवलेला असतो. ओके. महादेव पांडुरंग सबनीस यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं, भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण. भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण. ध्वनीला दिलेलं चिन्ह म्हणजे थोडक्यामध्ये वर्ण, ज्याला आपण वर्णमाला म्हणणार आहोत. बरोबर. नंतर आपण याला काय म्हणतोय? वर्णमाला म्हणतोय मित्रांनो. येते का? त्यालाच आपण मुळाक्षरे असं सुद्धा म्हणतो. वर्णमालेलाच आपण बाळबोध लिपी पण असं म्हणतो. काय म्हणतो? बाळबोध लिपी म्हणतो, मुळाक्षर म्हणतो, वर्णमाला म्हणतो, धुळाक्षर म्हणतो. हे सगळे नाव आपण त्याला आहेत. म्हणजे वर्ण हा नेमका काय आहे याच्या व्याख्या वेगवेगळ्या भाषातज्ञांनी या ठिकाणी आम्हाला दिलेल्या पाहायला मिळतात. बरोबर. आता वर्णाच्या पुढे मित्रांनो आपण थोडंसं मूलध्वनी या सेक्शनकडे जाऊया. कोणत्या सेक्शनकडे जाऊया? मूलध्वनी या सेक्शनकडे जाऊया. वर्णाच्या थोडंसं पुढचा टप्पा. ज्या ध्वनीचे अधिक विभाजन करता येत नाही त्याला मूलध्वनी म्हणायचं. लक्षात आलं का? ज्या ध्वनीचं अधिक काय करता येत नाही, ध्वनी म्हणजे आवाज. बरं का रे मित्रांनो? ध्वनी म्हणजे आवाज. नाही तर तुमच्यापैकी काही लोकांना वाटायचं तो क्रिकेटपट्टू धोनी इकडं आला का काय? तो नाही इकडं आला. बरं, तो तिकडंच आहे, त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे बिचारा. मग इथं ध्वनी आणि ध्वनी वेगळं. ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे काय मित्रांनो? ध्वनी म्हणजे आवाज. हा जो आवाज आहे याचं विभाजन पुढे करता येत, ज्या ध्वनीचे अधिक विभाजन करता येत नाही त्यांना मूलध्वनी असं म्हणायचं. येते लक्षामध्ये? मूलध्वनीचे रेखात्मक चित्र असतं, लक्षात ठेवा. ते रेखात्मक, रेखीव अशा पद्धतीने असतात. मूलध्वनी लिपिबद्ध झाले की त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त होते. काय म्हणते? मूलध्वनी लिपिबद्ध झाले की त्यांना काय होतंय? वर्ण ही संज्ञा प्राप्त होते. आता बघा इथं एक उदाहरण दिलं. हे वाक्य आहे, हा शब्द आहे, आणि हे मूलध्वनी आहे. तुम्हाला समजून यायला म्हणजे लक्षात येईल. बघा इथं हे वाक्य कसं बनतंय? 3 अक्षर मी वाक्यात टाकली. तिथं आजी भजन करते हे वाक्य आहे. त्याच्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापदे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. आजी भजन करते. आता त्याला जर त्या शब्दाला वेगळं काढलं तर हा आजी एक शब्द आहे, भजन एक शब्द आहे आणि करते एक शब्द आहे. हा शब्द झाला. शब्द काय? वाक्य काय? आता याला आपण या शब्दांची जर फोड केली मित्रांनो तर ह्या आ शब्दाची फोड ही अशी होते. ज शब्दाला दुसरी वेलांटी आहे म्हणजे जी. भ मध्ये एक अ आहे. ज मध्ये अ आहे. इथं आ झालंय, सॉरी चुकून. अ आणि न ला अ आहे. बरोबर. भजन. त्याच्यानंतर क मध्ये अ आहे. र मध्ये आ आहे. आणि त वर एक मात्रा आहे म्हणजे ए आहे. तर हे सगळे मित्रांनो मूलध्वनी आहेत. हे सगळे मित्रांनो मूलध्वनी आहेत. कळतंय का? सगळ्यांना येते का लक्षामध्ये? यांना मूलध्वनी असं म्हणायचं. काही परीक्षेमध्ये काही प्रश्नांचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की या मूलध्वनीवर प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याचदा. मग कसा प्रश्न आहे? गृहीत धरा, इकडे शब्द आहे बघा, लक्ष्मी नारायण. कुठलाही शब्द घ्या तुम्ही. तर आयोगानं याच्यातले मूलध्वनी विचारलेले आहेत. मूलध्वनी म्हणजे मी जसं इथं शब्दाची फोड केलेली आहे.
म्हणजे या ल मध्ये मित्रांनो जर आपण त्याच्यातला स्वर बाजूला काढला तर ल असा आपल्याला पाय मोडून लिहावा लागतो. ल लक्षात येते, हा स्वर आहे. आता हे जे क्ष आहे मित्रांनो ते आपल्याला माहिती आहे क आणि श पासून बनलेलं असतं. क्ष त्याच्यामध्ये म मिसळले बाळांनो, म, आणि त्या म ला वेलांटी दिलेली आहे दुसरी, स्वर त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो न दिसतंय मला, न ला काना दिलाय ना. त्याच्यानंतर मला र दिसतंय, रचा तंगड मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे, इथं आ आहे. त्याच्यानंतर य आहे, यला अ असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो अ आहे आणि अ च्या नंतर अ आहे. कळालं का बाळांनो? तर याला काय म्हणायचं, हे हा शब्द आपण या पद्धतीने लिहिला. आता याच्यानंतर विभाजन नाही होणार बरं, याच्यानंतर विभाजन होणार नाही. आणि मग विभाजन होणार नाही म्हणून तो काय आहे, मूलध्वनी आहे. मग परीक्षेत प्रश्न असतो की लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये किती व्यंजनं आहेत. आता ज्या ज्या अक्षरांचा आपण पाय मोडलेला आहे ती अक्षर मोजा किती होती बघा बरं. ती अक्षर मोजा बरं किती होत आहेत, कळतंय का रे? ती अक्षर बघा मित्रांनो किती होत आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. व्यंजन म्हटलं तर काय म्हणता तुम्ही, 8 म्हणा. मग स्वर म्हटलं तर किती होतील बघा. हा एक स्वर दिसतोय मला, मी राऊंड करतो. हा दुसरा स्वर दिसतोय, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, हा 5वा आहे आणि 6वा आहे. मग व्यंजनच 8 जर असतील तर स्वर किती आहेत, 6. आणि मग एखादा एक्झामिनर म्हणेल की मूलध्वनी किती, तर या दोघांची बेरीज म्हणजे मित्रांनो मूलध्वनी असतात. म्हणजे मूलध्वनी किती झाले बाळांनो, 14 झाले. लक्षात येईल का? मग वर्ण काय, मूलध्वनी काय, शब्द काय, वाक्य काय, कळतंय काय सगळं. मूलध्वनी हा सगळ्यात छोटा घटक आपण म्हणूया की तो शेवटचा लेखी भाषेमधला. त्याच्या पुढे त्याचं डिव्हायडेशन विभाजन वगैरे होणार नाहीये. आणि नंतर मग त्या मूलध्वनीपासून काय म्हणला, वर्ण तयार झाला. बरोबर. वर्ण म्हणजेच थोडक्यात म्हणजे आमचे अक्षर आहेत. या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय झाला, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शब्द तयार झाला. आणि शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय झाला, तर तो वाक्य झाला. लक्षात आलं. आणि वाक्यामुळे आमची भाषा काय होत असते, बनत असते. येते लक्षात इथपर्यंतचा भाग सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का, विचारत चला. बघा पुढे या. थोडक्यात कोणत्याही मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून ध्वनी बनतो. ध्वनी हा भाषेतला मूलभूत घटक असतो. म्हणजे मूलध्वनीपासून काय बनला, ध्वनी बनला. जसं मी प असं उच्चारलं म्हणजे हा काय आहे, ध्वनी आहे. आणि या ध्वनीला मी काय लिहिलं, लेखी स्वरूप देण्यासाठी असं प लिहिलं. लक्षात आले का? जो ध्वनी असतो, जो भाषा तयार करू शकतो, भाषा तयार करू शकणाऱ्या ध्वनीला विद्यार्थी मित्रांनो स्वन असं म्हणतात. आणि एखाद्या विशिष्ट भाषेमध्ये जो ध्वनी असतो त्याला स्वनिम म्हणतात. लक्षात आलं का? इथपर्यंत जाण्याची आपल्याला गरज नाही, फक्त माहिती असावं आपल्याला की जो ध्वनी आहे, जो भाषेला उपयुक्त आहे, म्हणजे ज्या ध्वनीच्या अंगी क्षमता आहे. काय क्षमता आहे, भाषेला भाषा व्यक्त करण्याची भाषेसाठी क्षमता आहे, तर तो काय असतो मित्रांनो, स्वन असतो. मग हे ध्वनी आहे, मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून काय होतो, ध्वनी होतो. ध्वनी मी उच्चारतो आणि बोली भाषा तयार होते. ध्वनी मी लिहितो, बरोबर. मग हा जर लिहिलेला ध्वनी आहे तर या लिहिलेल्या ध्वनीला मी अक्षर म्हणतो. अक्षरापासून मी शब्द तयार करतो आणि त्या शब्दापासून वाक्य तयार होतं. येते का ध्यानात? आणि त्या शब्दापासून काय तयार होतं, वाक्य तयार होतं. बघा मराठी भाषेतील ध्वनी हे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या परंपरेनं विकसित होत आलेले आहेत, बदलत आलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो की संस्कृतमधून मराठी भाषा विकसित झाली, संस्कृतमधून मराठी भाषा प्राकृत, अपभ्रंश आणि पुढे विकसित होत आली. परंतु लिपी स्वीकारताना मात्र आम्ही संस्कृतचीच लिपी स्वीकारलेली आहे. आणि मग आपण नंतर पाहतो की आमची लिपी कोणती आहे, आमची लिपी आहे देवनागरी. मग देवनागरी लिपी असणाऱ्या अजून भाषा कोणत्या आहेत, तर मराठी आहे, गुजराती आहे, बंगाली आहे, बरोबर का रे, पाली आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे. या सगळ्या भाषा काय आहेत, देवनागरी लिपीच्या अनुषंगानं वापरण्यात येतात, बरोबर. मग लिपी मात्र आम्ही कुठून स्वीकारलेली आहे, संस्कृत भाषेतून स्वीकारलेली आहे.
येते लक्षामध्ये बघा. शब्द संस्कृतमधून मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात होणारा बदल म्हणजे अपभ्रंश. अपभ्रंश म्हणजे काय? बदल होणे. जसं ग्राम शब्द आहे, ग्राम, तर त्याचा आपण गाव लिहितो. हस्त शब्दापासून हात म्हणतो, कर्ण शब्दापासून कान म्हणतो, म्हणजेच अपभ्रंश होत आला, बदल 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 होत आला. लक्षात आले का? प्राकृत म्हणजेच काय? तो कसली भाषा? जुनी भाषा, थोडीशी साधारणतः 12व्या शतकामध्ये वगैरे वापरली जायची. पुढे 12व्या शतकाच्या नंतर थोडी आम्ही मोडी लिपीकडे देखील आलो, बरं का रे. मोडी लिपी काय आहे, देवनागरी लिपी काय आहे, या अनुषंगाने देखील आपण काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. बघा, आतापर्यंत आपण भाषा, ध्वनी, वर्ण, त्याच्याशिवाय मित्रांनो मूलध्वनी या अनुषंगाने चर्चा करतो आहोत. येतं लक्षामध्ये? बघा, आता आपण थोडं जाऊया लिपी सेक्शनकडे. इथपर्यंत कळाले का सगळ्यांना? हां, सगळेजण व्यवस्थित समजून घेत चला. लेक्चर थोडंसं बारकाईनं ऐकत चला. तुम्हाला या लेक्चरचा खूप फायदा होणार आहे बाळांनो. अगदी तुम्ही सरळ सेवेची परीक्षा द्या, भविष्यामध्ये संयुक्त गट ब क ची परीक्षा द्या, किंवा इतर कुठल्याही तत्सम परीक्षा द्या, वनसेवा असेल, शिक्षक अभियोग्यता असेल, तलाठी भरती असेल, सगळीकडं मराठी व्याकरण हे सारखंच असतं. त्याच्यामध्ये काहीही बदल नसतो. फक्त प्रश्नांचं स्वरूप थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळं असतं. संकल्पना जर मला कळलेली असेल तर तो प्रश्न टॅकल करणं मला अवघड अजिबात जात नाही. कळतंय का? आता लिपी म्हणजे काय बघा. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालं, पहिला मुद्दा. मी जे आज लिहितोय, तुमच्या समोर जे काही लेखन आहे, तुम्ही जी काही वेगवेगळी पुस्तकं वाचताय, त्या पुस्तकामध्ये काय रे मित्रांनो? लेखन आहे. लेखन लिहिलेलं आहे. आपण मेसेज टाईप करतो मोबाईलला, लेखन करतो, बरोबर ना? आपण वहीवर लिहितो, आपण पाटीवर लिहिलं लहान असताना, वहीवर लिहितो, कधी रजिस्टरवर लिहितो, काय काय पोरं पुस्तकात पण लिहितात, काय काय हिरो आपले झाडाच्या बुंध्यावर लिहितात, कुणी दगडावर लिहितं. काय सांगा तुम्हाला? हां, हे सगळं शक्य कशामुळे झालं रे? लेखनामुळे झालं, लिपीमुळे झालं. लिपीचा शोधच लागला नसता तर आम्ही लिहिलं नसतं काही, बरोबर ना रे? पण लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले, आम्ही लिहू शकलो. म्हणजे याच्या अगोदर आम्ही फक्त बोलत होतो, मानव फक्त बोली भाषेचा वापर करायचा, आणि या बोली भाषेच्या वापराला लिमिटेशन्स होते. बोललेले शब्द हवेमध्ये संपून जात होते. हे मानवाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यानं या ध्वनीला, या उच्चाराला काही चिन्ह दिली. ती चिन्ह म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये थोडक्यामध्ये चित्रमयच होती. नंतर नंतर त्या चिन्हामध्ये बदल बदल होत 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 आज एक विकसित मुद्द्यापर्यंत ती चिन्ह आलेली आहेत. आज आपण ती मराठी भाषेमध्ये 52 चिन्हाचा म्हणजे अक्षरांचा समावेश केलेला आम्हाला पाहायला मिळतो. येते लक्षामध्ये? मग लिपीमुळे काय झालं? लेखन शक्य झालं. लिंप या धातूपासून लिपी हा शब्द बनलेला आहे, बरं का रे. लिंप या धातूपासून लिपी हा शब्द बनला आहे. थोडक्यात लिपी म्हणजेच लेखन पद्धती. लिपी म्हणजे काय? लेखन पद्धती. वेगळं तिकडं काहीच नाहीये. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झालं. लिंपणे, सारवणे, आले लक्षामध्ये? लिंप या धातूपासून हा लिपी हा शब्द तयार झाला. आणि थोडक्यामध्ये लिपी म्हणजे लेखन पद्धती असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, काही विशेष नाहीये. वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला लिपी असे म्हणतात. बघा काय म्हटलं मी? वर्ण ज्या पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात. समजा आता मी ज्ञ लिहिलं, ज्ञानेश्वराचं ज्ञ लिहिलं, बरोबर का रे? मी समजा त लिहिलं. ही लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्या विशिष्ट पद्धतीला काय म्हणायचं? थोडक्यामध्ये लिपी म्हणायचं. या लिपींचा आपण वापर केला म्हणजे अक्षरांचा वापर केला, बरोबर का रे? अक्षरांचा वापर केल्यानंतर त्यापासून काय तयार झाला? शब्द तयार झाला. शब्दांपासून आपण वाक्य बनवलं. वाक्यापासून आपली भाषा विकसित झाली, आणि मानवी मनातील विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य भाषा करते. येत आहे ना? किती सोपन, किती साधन, किती मजेशीर आहे रे. बघा बरं, मराठी भाषा खरंच अफलातून आहे. लक्षात आलंय ना? अनेक कवींनी मराठी भाषेची गोडवी गायलेली आहेत. मराठी भाषेसंदर्भात गौरवोद्गार काढलेले आहेत खरोखर. म्हणजे लिपी. वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात त्याला काय म्हणायचं? लिपी असं म्हणायचं, बरोबर का रे? आता बघा, काही प्राचीन लिपींचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. कशाचा विचार करायचा रे? प्राचीन लिपींचा या ठिकाणी विचार करायचा आहे, बरोबर. आता प्राचीन कालखंडामध्ये कुठल्या लिपी होत्या असं म्हणलं जातात? तर ब्राह्मी एक लिपी होती आणि खरोष्टी ही लिपी होती असं म्हणलं जातं. ब्रह्मदेवानं तयार केलेली लिपी म्हणजे ब्राह्मी असं म्हटलं जातं, आणि खरोष्टी लिपी ही जरा नंतरच्या कालखंडातली आहे, बरं का रे.
खरोष्टी लिपी थोडी नंतरच्या कालखंडातली, साधारणतः पाकिस्तान अफगाणिस्तानचा जो तिकडला भाग आहे वायव्येकडचा त्या भागामध्ये ही बोलली जायची नंतरच्या कालखंडामध्ये. आता जी ब्राह्मी लिपी आहे त्या ब्राह्मी लिपीचे दक्षिण आणि उत्तर ब्राह्मी असे दोन भाग पाडण्यात आलेले आहेत भाषातज्ञांकडून. आणि त्याच्यामध्ये दक्षिणेमध्ये मग तेलुगू कन्नड वगैरे भाषा तिकडे येतात. उत्तर ब्राह्मीमध्ये मग एक शारदा लिपी आणि दुसरी देवनागरी लिपी. लक्षात आले काय? मग देवनागरी लिपीच्या दोन शाखा मानल्या जातात, पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा. देवनागरी लिपीच्या परत किती शाखा मानल्या जातात मित्रांनो? 2 शाखा मानल्या जातात. एक पूर्व शाखा आणि दुसरी पश्चिम शाखा. पूर्व शाखेमध्ये नेपाळी, बंगाली, उडिया येतं बरं का रे, उडिया आणि मैथिली, उडिया आणि मैथिली येते लक्षामध्ये. तर हे मुद्दे आहेत. आणि इकडं मराठी, गुजराती आणि कैथी हा मुद्दा या ठिकाणी मानला जातो. म्हणजे बघा इथं देवनागरी लिपीच्या अनुषंगानं मराठीचा आपल्याला काय करायचा आहे? विचार करायचा आहे. इथे लक्षामध्ये. मग याच्यावर प्रश्न अद्याप जास्त आलेला नाही, परंतु मराठीची जी लिपी आहे देवनागरी ती कशा पद्धतीने विकसित होत गेली पुढं या अनुषंगानं आपण थोडंसं चर्चा या ठिकाणी करतो आहोत. बरोबर. आता बघा देवनागरी लिपीच्या अनुषंगानं थोडासा मुद्दा लक्षामध्ये घेऊयात. ओके. आता देवनागरी हा शब्द कसा विकसित झाला रे मित्रांनो? कोणाला माहिती आहे का? मराठी भाषेने जी लिपी स्वीकारली आहे तिला देवनागरी लिपी असं म्हणतात. देवनागरी लिपी असं म्हटलं जातं मित्रांनो, आर्य लोक भारतात आले असं म्हणतात. कोण भारतात आले? आर्य लोक भारतात आले. आता आर्य लोक जेव्हा भारतात आले असं म्हटलं जातं की आर्य लोक हे पाण्याच्या शोधार्थ आर्य लोकांच्या टोळ्या भटकत होत्या. अरबस्थानातून इकडं तिकडं त्या टोळ्या काही तिकडल्या भागात गेल्या, काही इकडं आल्या वगैरे वगैरे. ओके. मग इकडे ज्या टोळ्या आल्या आजच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान त्या मार्गे, वायव्य मार्गे, आणि या आल्यानंतर यांनी नदींच्या, कारण ते पाण्याच्या शोधातच होते, त्यांना शेतीची कला अवगत होती मित्रांनो. काय? शेतीची कला अवगत होती असं म्हणलं जातं. आणि त्यांना नगर रचना करून पण राहता येत होतं. म्हणजे नगर रचना. तोपर्यंत आमचा जो मूळचा समाज आहे, आज आपण मूळच्या समाजाला काय म्हणतोय? आदिवासी. लक्षात येतं का रे मित्रांनो? आता आदिवासीचे 2 अर्थ आहेत. आदिवासी म्हणजे आपण ज्या अँगलनं पाहतो, कदाचित काही लोकांचा अँगल असतो की आदिवासी म्हणजे मागास, पण तसं नाहीये. आदिवासी याचा अर्थ अगोदर वास्तव्य करणारे. आता इथं अगोदर वास्तव्य करणारे लोक होते मित्रांनो. त्या अगोदर वास्तव्य करणाऱ्या लोकांकडं या आर्यन इतकं कदाचित ज्ञान नव्हतं. अगोदरचं जे वास्तव्य होतं ते डोंगर कपारीमध्ये, झाडांच्या कपारीमध्ये, झाडांच्या मदतीनं वगैरे ते लोक राहायचे. कंदमुळं, झाडाची फळं वगैरे खायचे आणि जंगलामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं. मग आर्य लोकांकडे या 2 गोष्टी आहेत इतरांपेक्षा जास्त, इथल्यापेक्षा जास्त. म्हणून आर्य लोकांचं इथल्या स्थानिक लोकांना, आदिवासी लोकांना कौतुक वाटू लागलं. मग आर्य लोक आहेत ते स्वतःही दिसताना थोडे उंचे पुरे होते, गोरेपान होते, आणि त्यांनी सांगितले की आम्ही देवाचे प्रतिनिधी म्हणून आलेलो आहोत. आणि देवाचे प्रतिनिधी आणि कुठं राहत आहेत? नगरामध्ये राहत आहेत. मग त्यांची जी बोली भाषा होती, त्यांची जी लिपी होती ती देवनागरी लिपी. आणि त्याच्यातून मग काही लिपी नंतर हळूहळू विकसित झालेल्या आहेत, तसंच मराठीच्या देखील. बरोबर. देवनागरी लिपीलाच आपण काय म्हणतो? बाळबोध लिपी असंही म्हणतो. परंतु दोन्ही मुद्दे जर आले, देवनागरी लिपी आणि बाळबोध मुद्दे, तर मुद्दा महत्वाचा कोणता आहे? देवनागरी लिपी. लक्षात येते का? ही लिपी आदर्श लिपी आहे असं मानलं जातं. तशा 1-2 गोष्टी आपल्याकडं कमतरतेच्या आहेत, जसं की च, छ, ज आणि झ यांची 2-2 उच्चार स्थानं आहेत. अजून एखादा दुसरा मुद्दा जर सोडला तर आपली लिपी सुद्धा आदर्श लिपी मानली जाते. आता जनरली आतापर्यंतचा जर आपण विचार केला तर याच्यावर आयोगाचा एकदा प्रश्न पण आलेला आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की संस्कृत भाषा आहे, हिंदी आहे, पाली आहे, गुजराती, मराठी आणि बंगाली आहे. हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. का सोपं आहे? याच्यातल्या 2 भाषा थोड्याशा प्राचीन आहेत. कोणत्या? संस्कृत आणि पाली. बरोबर का मित्रांनो? आता हिंदी राष्ट्राला जोडणारी भाषा आहे, आणि गुजराती आणि मराठी शेजारी असणारी 2 राज्य आहेत, गुजरात आणि महाराष्ट्र. 1960 पर्यंत तो एकच प्रांत होता, मुंबई इलाका वगैरे, आणि बंगाल, असं हे लक्षात आहे. परंतु अलीकडल्या लेटेस्ट आवृत्तीमध्ये आपल्याला मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये या भाषांचा देखील उल्लेख असलेला आढळून येतो. लेटेस्ट मोरा वाळिंबे सरांची जी आवृत्ती आहे
त्या आवृत्तीमध्ये इतर भाषेमध्ये नेपाळी, संथाली, सिंधी, कोकणी या भाषांची लिपीसुद्धा देवनागरी आहे असं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहता येते. तुम्ही लेटेस्ट पुस्तक हे पाहू शकता. हे तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनं आहेच, परंतु हा देखील मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा तो मुद्दा तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, नेपाळी, संथाली, सिंधी आणि कोकणी आणि या तर आहेतच. या भाषांची लिपी कोणती आहे? देवनागरी आहे. आता देवनागरी लिपीचं खूप आयडल लिपी मानली जाते बरं का रे, ती आदर्श मानली जाते बरोबर. त्याच्याशिवाय ती कशी लिहिली जाते त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न आला होता, कदाचित मी पुढच्या स्लाइडला घेतलेला असेल. हा घेतलेलेच आहे बघा. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो, कोणत्याही वर्णाने एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, त्याला आदर्श लिपी असं म्हणतात. देवनागरी लिपी आदर्श मानण्यात येते. लक्षात आले का? ध्वनी स्वतंत्र चिन्ह असतात. ध्वनीचे चिन्ह कसे असतात? स्वतंत्र असतात, म्हणजेच वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. आता हा वर्ण आहे, हा वर्ण आहे प, त्याला ध्वनी प. हा वर्ण आहे च, त्याला ध्वनी आहे च. पण इथं आपल्याकडे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हे जे 4 वर्ण आहेत ना, या 4 वर्णाची 2 ध्वनी निर्माण होतात. आपण नंतर पाहणार आहोत वर्णांची उच्चारस्थानं या सेक्शनमध्ये, तालव्य आणि दंत तालव्य बघूया ते. तर जनरली मराठी देवनागरी लिपी ही आदर्श मानण्यात येते. देवनागरी लिपीची वैशिष्ट्य काय आहेत बाळांनो? समजून घेत आहे. डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. माझा हात हा आहे, मी इथून इकडे चाललोय, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. उभ्या, आडव्या, तिरप्या, वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार रेषांनी बनलेली असते. उभ्या, आडव्या, तिरप्या, वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार रेषांनी बनलेली असते. अक्षरावर शिरोरेषा देतात बघा. ह्या आपण रेषा दिलेल्या आहेत, अक्षरावर दिलेल्या आहेत का, त्याला शिरोरेषा म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? शिरोरेषा असं म्हणायचं. देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी होय. देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी होय. तिलाच आदर्श लिपी असं देखील म्हटलं जातं. तिलाच काय म्हटलं जातं? आदर्श लिपी असं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हटलं जातं. कोणत्या लिपीला? देवनागरी लिपीलाच आदर्श लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आले का लक्षामध्ये? आज आपण देवनागरी लिपीपर्यंतचे मुद्दे या ठिकाणी काय केलेले आहेत? चर्चा केलेले आहेत. येतंय लक्षात? बघा, हे आपल्यासाठी पुस्तक सुद्धा आहे मराठी व्याकरणाचं, आयडल स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भाषा समजेल या पद्धतीत ते पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाची अपेक्षा असेल त्यांनी या नंबरवर किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. ओके, अशा पद्धतीनं आजच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण कुठले मुद्दे पाहिले? एकतर भाषा म्हणजे काय ते पाहिलं बरोबर का मित्रांनो, वर्ण काय आहे, मूलध्वनी काय आहेत, लिपी काय आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण सविस्तरपणे विद्यार्थी मित्रांनो चर्चा केलेली आम्हाला पाहायला मिळते. या अनुषंगानं तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाकाल आणि कमेंटमध्ये टाकल्यानंतर आम्हाला त्याची उत्तरं देता येणं शक्य आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अभिजात भाषा काय आहे, अभिजात भाषा काय आहे त्याचा विचार करू. भाषेचे मूलभूत घटक म्हणजे काय ते बघूया. त्याच्याशिवाय मराठीचा थोडक्यामध्ये विकास बघूया. शिलालेख वगैरे महत्त्वाची पुस्तकं कुठली आहेत, शिलालेख कुठं आहेत. आता पूर्वी होतं 983 मध्ये सर्वांग बेळगोळ कर्नाटकातील पहिला शिलालेख आढळतो अशा पद्धतीचं वर्णन आपण वाचलेले. पण आता अलीकडं 2013 मध्ये एक अहवाल आलेला आहे रंगनाथ पठारे समितीचा. त्यांनी पालघर जिल्ह्यातलं किंवा सोलापूर जिल्ह्यातले 2 वेगळे अक्षय आणि या ठिकाणी वेगळे शिलालेख वगैरे सांगितलेले आहेत. त्याबद्दल देखील आपण बघूया. महत्त्वाचे काही पुस्तकं असणार आहेत, जसं की विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलं. आत्ता आपण चर्चा केली दादोबा पांडुरंग तरखडकरांचं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण आहे, किंवा संत ज्ञानेश्वरांनी काही पुस्तकं लिहिली, आद्यकवी मुकुंदराजांची काही पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकाच्या अनुषंगानं त्याचबरोबर काही लेखकाला काही उपाध्या वगैरे आहेत. लक्षात आले का? जसं की बासी मर्ढेकर यांना नवकवितेचे जनक म्हटलं जातं. तर अशा काही उपाधी वगैरे आहेत. तर त्याचा देखील आपण थोडासा उद्याच्या लेक्चरमध्ये विचार करूया. आणि उद्या जाऊया आपण मग वर्णमालेकडं. मग वर्णमालेमध्ये काय बघणार आपण? वर्णमालेमध्ये मग आपण स्वर बघणार, स्वरादी बघणार, व्यंजनं बघणार, स्वरांचे प्रकार पाहणार,
स्वरादीचे प्रकार पाहणार, व्यंजनाचे प्रकार पाहणार, टोटल वर्णांची उच्चारस्थानं पाहणार, अक्षर काय आहे, जोडाक्षर काय आहे, वर्ण आणि ध्वनीमध्ये काय फरक आहे. लक्षात आलं का? काही मुद्दे तुम्हाला मी माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये शॉर्ट नोटमध्ये पण देणार आहे, काही थोडेसे इलॅबरेट करून विस्तारानं देणार आहे. त्याच्याशिवाय आपण हे पण पाहूया या टॉपिकच्या एंडला की याच्या अनुषंगानं संयुक्त गट ब मध्ये कसा प्रश्न आला, संयुक्त गट क मध्ये कसा प्रश्न आला, सरळ सेवेला कशा पद्धतीच्या प्रश्नांची अपेक्षा आहे, या अनुषंगानं देखील विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना हे लेक्चर आवडणार आहेत, आवडतील. त्याच्याशिवाय आपलं जे ॲप आहे विद्यानिकेतन अकॅडमीचं ते आपण डाउनलोड करून घ्याल. येत्या लक्षामध्ये यूट्यूब चॅनल आहे आपलं, टेलिग्रामचं चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला देखील वेळोवेळी भेट द्याल, लाईक शेअर सबस्क्राईब कराल आणि जास्तीत जास्त स्टडी मटेरियल तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नापर्यंत लवकर जाण्याचा प्रयत्न कराल. एवढं बोलतो आज आणि आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.